कंचे काय ग सारखं त्या डबड्यावर चाललेलं असतं तुझं? जरा मला इथं मदत कर. आजे थांब जरा, माझं महत्वाचं काम चाललंय. अगं जरा बारीक सारीक दिसत नाही आहे, एखादा खडा राहून जायचा. बघ जरा बघ. अगं मग तुला कोण सांगतं ग नको ते उद्योग कराया? एवढे नोकर आहेत ना घरात, सांग की त्यासनी. हाय का आता लगीन करून सासरला गेलीस आणि तिथं नोकर चाकर नसतील तर काय करशील? उपाशी राहशील वय. हा अगं कामाची जरा सवय ठेव, नाही तर उद्धार व्हायचा आमच्या नावानं तुझ्या सासरी. तिचं सासर हेच असणार होतं, पर ती मास्तरडी ती मधीच आली आणि तिनं घातलाय खोडा. अक्षरा आली नाही, आधिपतीनं तिला घरात आणली आणि हे बघ लग्नाच्या गाठी वरूनच बांधलेल्या असतात. तिथं तुम्ही आम्ही करून काय बिवत नसते. हा मग चुकीची गाठ बांधल्यावर, जर ही गाठ वर बांधली असेल तर का असं का म्हणतीयस? आता तू मला सांग, इतके दिवस झाले त्यांच्या लग्नाला, अजून तर पाळणा हल्लाय का? आता तू बी त्या बायकावानीच बोलायला लागलीस. अगं आत्ते, त्या बायका काय चुकीचं बोलल्या सांग बरं. मला तर पटलं होतं त्या बायकांचं बोलणं. पण ती चारुलता बाई, तिला नाही पटलं, ती बोल बोल बोलली. अगं तुला सांगू आत्ते, जर का माझ्या चंचीचा आणि अधिपतीचं लगीन झालं असतं का नाही, इदुळ्यात 4 पोरं घरात खेळत असती ग. दुर्गे डोक्यावर पडलीस का ग तू? बुवी आता तुम्हाला लगाम लावाया घरात नाही तर काय बी बोलत सुटलीस का ग? ये बघ आता जे झालं नाही आणि ते कधी बी होऊच शकत नाही, त्याच्यावर कशापायी बोलायचं आणि त्याचा तरस तरी कशापायी करून घ्यायचा? आत्ते तू म्हणालीस ना व आमासनी लगाम लावाय इकडं कुणी नाही, मग ह्या घरातल्या लोकांनी कुणी हाय का ग लगाम लावाय? हा अगं ताई नाही तर समजासनी कसं वाटतंय या घरावर आमचंच राज्य हाय. हा आणि ती मास्तरडी तर ती 24 तास शाळा 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 शाळाच करती आणि म्हणून ती वरती चारुलता बाई आल्या, दोघे बी मिळून गेल्यात शाळेत. आता फक्त ह्या घराची शाळा करूनही म्हणजे झालं. पण माझ्या नावाने नको प्लीज. का ग? नाही, आपण तुमच्या नावाने सुरू करूया ना. मला असं वाटतं की आयडिया ज्यांची आहे त्यांच्या नावानं असावी शिष्यवृत्ती. अक्षरा ही कल्पना पण चांगली आहे, पण आता तू मला अडचणीत टाकलेस. हे बघा मी ना आत्ताच आले. चारू बस आता हे ठरलंय. सर तुम्ही लगेच यादी करायला घ्या. आपल्या शाळेमध्ये किती गरजू मुलं आहेत त्यांची एक लिस्ट करा प्रॉपर, आणि सरासरी काय खर्च येतो याचा एक अंदाज घेऊन आपण एक अमाऊंट फायनल करूया. सौ चारुलता सूर्यवंशी या नावानं आपण स्कॉलरशिप सुरू करतोय आजपासून. मी अकाउंटशी बोलून घेतो, इन्फॉर्मेशन रेट वगैरे बघू आणि तसा फंड ठरवून टाकू आपण. नाही नाही ते सगळं मी करतो, पण आधी तोंड गोड करून घ्या, मिठाई घ्या. सगळं तसंच राहिलंय. सर तुम्हाला भेटायला बाहेर कोणतरी आलंय. चल आलो मी. आलो. हा मला खरंच खूप आनंद झालाय आई. किती छान कल्पना आहे. आमच्याच डोक्यात यायला हवी होती खरं तर. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्नच सोडवलात एकदम, नाही? मला तर वाटायला या घराचं काय खरंच नाही. नाही म्हणजे ताई असताना बघा तेव्हा तिचं बोलणं मोठे मालक एका कानानं ऐकायचे, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचे, आणि आता दोन्ही बी कान भराय त्यांची हाय तिथं. एक कान भराय त्यांची लग्नाची बायको आणि दुसरा कान भराय ती मास्तरडी. गप की आता, उगा काहीतरी बडबडू नगस. अगं मला काय ते या घरचे, त्यांच्याविषयी काय बी बोलतीयस काय? अगं आत्ते जरा तर काय तर वाटू दे ग. अगं तुझ्या लेकीला हाताला धरून त्यांनी घराबाहेर काढलंय. अगं जरा तर काय तर वाटू दे तुला. अगं तुझ्या जागी मी असते का नाही तर रक्त उसळलं असतं माझं. त्या मोठ्या मालकासनी तोंड डावाय बी जागा ठेवली नसती म्या. योच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. अगं एखादा माणूस एकाशी असा वागला तर दुसऱ्याशी तसाच वागल असं नसतं या. आणि हे बघ कुणाशी कसं वागायचं ही जगराटी मला शिकवायची गरज नाही आहे. हा ते तुझ्या काळातली माणसं तुझ्या काळातलं जग नाही राहिलं आता. हे
अगं स्वतःला बदल जरा तर. हाय का आता म्हणजे उलटी गंगा व्हायची म्हणायची. तू मला बदलायला सांगतेस वेग. आणि तुझं काय ग, लहानच वेग आता. पोरगी आता लग्नाची झाली आहे. हा, जबाबदारीची एक तरी जाणीव आहे का ग तुला? अगं तिच्यासाठी एक चांगला मुलगा बघ आणि लगीन करून टाक तिचं. किती दिवस अशी मोकळी फिरत राहणार आहे ती? सारखी आपली उंडारात असते इकडं तिकडं. मम्मी तू काहीच मनावर घेऊ नको बर का. अगं चंचे, मला काही खूळ लागलंय वय तुझं इकडं तिकडं लगीन लावून द्यायला. अगं आपलं ठरलंय ना व. नुसतंच ठरलंय, घडत काहीच नाही. हे बघ चंचे, तू का नाही उगं टेन्शन घेऊ नकस. एकदा का ताईनं या दोघांचं लगीन मोडलं का नाही, मग बघ म्या तुला बराबर आतमध्ये घुसवती, कळलं? मम्मी इतक्या दिवसात तुझ्या ताईला जमलं नाही आणि आता जमणार आहे? उगा नको ती स्वप्न दाखवू नका मला. अगं नग ते नाही चंचे, हे स्वप्न खरं होणार आहे. हा, आणि कोण करणार ग हे स्वप्न पूर्ण? तुझी ताई. अगं इथं तुझ्या ताईचाच पत्त्या नाही आणि ती त्या मास्ताडीला घरातनं बाहेर काढणार आहे व्हय? आणि मम्मी तुझी ती ताई परत आली का नाही तरी बी त्याचा काय बी उपयोग होणार नाही. कारण ती मास्ताडी आणि त्या अधिपतीची ओरिजिनल आई दोघींचं चांगलं सूत जुळलंय. अगं चंचे, तुला माहित नाही माझी ताई काय आहे ते. एकदा ती फक्त परत येऊ देत ग. समद बघ परत हाय तसं होतंय का नाही ते. आणि एक ना एक दिवस ती परत येणारच.